तर सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली होती। सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र नेहरू नगर पोलीस ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचलं होतं। पाणी साचलेलं असल्यामुळे पोलीस स्टेशनमधील कामकाज काही काळ ठप्प झालं होतं। तर आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे। नेहरू नगर पोलीस ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये या पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते आणि या साचलेल्या पाण्यामुळे पोलीस स्टेशनमधील कामकाज बराच वेळ ठप्प झाल्याची देखील माहिती समोर येते। तर मुंबईतील हिंदमातामध्येही पाणी सकाळच्या पावसामुळे पाणी साचलं होतं आणि 4 तासात पावणे 200 मिलीमीटर पाऊस पडूनही पाणी थांबलं नव्हतं। भूमिगत टाक्या आणि पावसाच्या पाण्यासाठी विशेष पाईपलाईन उपसा पंपामुळे पाणी थांबून राहिलेलं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। या क्षणाची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे। अगदी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहतोय। हिंदमाता परिसरातील ही दृश्य आहेत। सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील हिंदमातामधील पाणी भरणं ही अनेक वर्षांची पालिकेसमोरची समस्या होती आणि याच करता यंदाच्या वर्षी पालिकेनं प्रचंड मोठी मेहनत घेत एक यंत्रणा तयार केली, ज्यामध्ये एक फ्लायओव्हर दुसऱ्या फ्लायओव्हरला जोडणं असेल, भूमिगत टाक्या असतील, अशा अनेक पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईमध्ये पावणे 200 mm इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तरीसुद्धा या पावणे 200 mm पाऊस झाल्यानंतर सुद्धा इथे काही तासांपुरतं पाणी फक्त परिसरामध्ये साचून राहिलं होतं। त्यानंतर पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली। याचं मुख्य कारण म्हणजे या टाक्यांमध्ये हे पाणी एकत्रितपणे जमा झालं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे समोर पंप बघतायत उपसा करणारे पाणी, तर ह्या पाणी उपसा पंपांमधनं ज्या पाईपलाईन्स आहेत त्या साधारणपणे 7 किलोमीटर लांबीच्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत आणि या लांब अशा पाईपलाईन्सच्या माध्यमातून जवळच असलेल्या झेवियर्स या मैदानात भूमिगत टाक्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत। या जलवाहिन्या टाटा मिल परिसरातून नेण्यात येतात आणि या संपूर्ण यंत्रणेमध्ये झेवियर्स मैदान असेल आणि प्रमोद महाजन मैदान या दोन्ही ठिकाणी असलेल्या टाक्यांमध्ये साधारणपणे 3 ते 4 तास जो काही पावसाचे पाणी जमा होतंय ते एकत्रितपणे साठवण्याची क्षमता आहे। नंतर हे पाणी समुद्रामध्ये सोडता येतं। आता सध्या रस्त्यावरती पाणी मुळीच नाही आहे, परंतु या टाक्या संपूर्णपणे भरलेल्या आहेत। याचाच अर्थ असा आहे की आता काही कालांतराने हा पाणी समुद्रामध्ये सोडण्यात येईल आणि एकूणच पालिकेने जी काही मेहनत घेतलेली होती ती मेहनत खऱ्या अर्थानं सफळ झाल्याचं म्हणावं लागेल, कारण आज हिंदमाता परिसरामध्ये पावणे 200 mm इतका पाऊस झाला तरीसुद्धा पाणी काही काळापुरता साठलं आणि त्यानंतर रस्ते वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।